नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल 2025 पर्यंतची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। महिला पुरुष दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमचे काय लागणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याअगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन यांच्यामार्फत जो ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी लीगल ॲडवायझर या पदासाठी वॅकन्सी ज्या आहेत निघालेले आहे। अर्ज जे आहेत 17/4/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 30/4/2025 पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकणार आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे लॉमध्ये, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्याचबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन देखील या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक आहे बार काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत। त्याचबरोबर 7 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। सिलेक्शन जे आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन आणि अनुभवाच्या बेसिसवरती लिस्ट बनवली जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे। 1 महिन्याच्या कालावधीसाठी 1 वर्षाच्या कालावधीसाठी तुमची नियुक्ती जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती या ठिकाणी होणार आहे। अधिक माहितीसाठी आपल्याला या ठिकाणी ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे, त्याचबरोबर ईमेल ID आणि ऑफिशियल वेबसाईट देखील या ठिकाणी दिलेली आहे। त्यावरून तुम्ही अधिक माहिती जी आहे या ठिकाणी घेऊ शकता। वेतन संदर्भातील माहिती जी आहे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली नाही। मुलाखतीच्या वेळी तुम्हाला वेतन संदर्भातील माहिती जी आहे तुमच्या अनुभवाच्या बेसिसवरती या ठिकाणी मिळू शकते आणि क्वालिफिकेशनच्या बेसिसवरती या ठिकाणी तुम्ही कमी जास्त जे आहेत तुम्ही काय असेल ते बोलू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। अर्ज जे आहेत आपल्याला या ठिकाणी ईमेल ID वरती पाठवायचे आहेत। ईमेल ID आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील ईमेल ID आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही अर्ज या ठिकाणी पाठवू शकता। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।